ज्यावेळी 2019ला आणि 21ला जो महापूर आला, रेस्क्यू ऑपरेशन होतं, म्हणजे जे प्रशासनामार्फत ज्या बोटी येत होत्या त्या कुठेतरी कमी पडत होत्या आणि त्या कमी पडत असल्यामुळं पराग चिखली ही कायम सतत पाण्यात जाते आणि त्या पाण्यात जाणाऱ्या एक पुराचा धोका निर्माण होतो त्या गावाला. आणि त्या 2022 साली त्यांनी हे परीक्षण करून घेतली. म्हणजे रेस्क्यू बोट घेणे एवढं म्हणजे सोपे नाही, कारण 25-30 लाखाची 35 लाखाची अत्याधुनिक आहे. 35 लाखाची रेस्क्यू बोट घेणं, त्यावर ते स्वयंचलित माणसं ट्रेन करणं हे एवढं म्हणजे सोपं नाही आहे. ती रेस्क्यू बोट घेतल्यामुळे एक पराग चिखलीकरांना एक आधार झाला. निदान म्हणजे दरवर्षी पुराचा संदर्भ मुळात कसा आहे, समाजात राहणारा माणूस समाजकारणाचा जो वसा घेतोय काय, तो पैशाचं राजकारण करू शकत नाही, कारण त्याचा जो विश्वास असतोय समाजातील माणसांच्यावर, जे सामाजिक काम करूनच म्हणजे याच्यावरच आपल्याला मत आपण मिळवू शकतोय. गावातील जी मंडळ आहेत त्यातली जी मुलं आहेत, युवा वर्ग, ती त्यांच्या माध्यमातून तयार झालेले नेतृत्व आहे, आणि ते पण सामाजिक कार्याच्या जोरावर.